नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण जागतिक लोकसंख्या दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 11 जुलै 1987 रोजी जगातील 5 अब्जावे बालक युगोस्लाविया येथे जन्माला आले. या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाने याची दखल घेऊन 1989 सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या तत्कालीन गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये त्याची स्थापना केली. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून अनेक राष्ट्रीय कार्यकर्ते तसेच इतर संस्था आणि संस्थांनी सरकार आणि नागरी समाज यांच्या सहकार्याने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला गेला आहे. लोकसंख्या ही त्या देशाची ताकद असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचाही एखाद्या देशाच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास संथ गतीने होतो. अशा देशासमोर अनेक आव्हाने उभी राहतात. वाढत्या लोकसंख्येला जगविण्यापासून ते नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशाच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसला आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे निसर्गाच्या स्थिर विकासावर होणाऱ्या सर्व नकारात्मक परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास आहे. जागतिक स्तरावर हा दिवस परिसंवाद, चर्चा, शैक्षणिक सत्रे, सार्वजनिक स्पर्धा, घोषणा, कार्यशाळा, वादविवाद, गाणी इत्यादी आयोजित करून साजरा केला जातो. आज आपण मराठी निबंध जागतिक लोकसंख्या दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.